94व्या शिवजयंती महोत्सवानिमित्ताने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित बेघर अनाथ मुलांची शाळा मस्कल तालुका कल्याण येथे किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तू वाटप समितीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी जफर मुंडे, केतन पवार, दिनेश सासे, भरत विशे, दिलीप कराळे, अनंतादादा सुरोशी, अविनाश चंदने, रवींद्र शिरोशे, सुनील शिर्के, ॲडव्होकेट निखिल शिरोशे, सागर तांबे, उत्तम तारमळे, डॉक्टर अक्षय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवराय हे तत्कालीन आदिलशाही सरदार शहाजी महाराजांचे चिरंजीव होते, त्यामुळे ते नक्कीच सरदार झाले असते, परंतु सामान्य रयत सुखी समाधानी झाली नसती। त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास म्हणजेच शिवछत्रपतींचे स्वराज्य असे परखड मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले। स्वराज्य पूर्व काळात आपापसात लढून स्थानिक सरदार मृत्युमुखी पडत व बाहेरील शासक राज्य करत, परंतु जिजाऊ माँसाहेबांनी सदरची परिस्थितीची जाणीव शिवरायांना करून दिल्यामुळे सर्व बहुजन मावळे एकत्रित करून स्वराज्य केल्याचे प्रतिपादन योगेश्वर बुटेरे यांनी व्यक्त केले। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने मागील 8 वर्षांपासून लोकोपयोगी व लोकप्रबोधनाचे कार्यक्रम कल्याण तालुक्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार व तालुका संयोजक अमोल सुरोशी राबवत असल्याचे मत ॲडव्होकेट दिनेश सासे यांनी व्यक्त केले। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण तालुका संयोजक अमोल सुरोशी यांनी विशेष करून योगेश्वर बुटेरे, अनंतादादा सुरोशी, दीपक सुरोशी आदी यांनी मेहनत घेतली। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।